दोन व्यक्ती असतात. एकटा नोकरी करत असतो आणि दुसरा व्यक्ती हा व्यवसाय करत असतो. तर व्यवसाय करणारे दोघं पण व्यक्ती कर्ज घेतात. तर दोघांची सुद्धा जी कर्जाची गरज असते ती वेगळी-वेगळी असते. त्याप्रमाणे ते दोघे सुद्धा कर्ज घेतलेले असतात. पण दोघांची जी रक्कम असते ती एकसारखी असते. म्हणजे दोघे सुद्धा ₹1,00,000 कर्ज घेतलेले असतात. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न जर 2,00,000 असेल आणि व्यवसाय करणाऱ्याचं जर 10,00,000 असेल, तर तुमच्या मते कुणाचं कर्ज हे जास्त आहे, हे कमेंट करून सांगा. तर त्याचं उत्तर असं आहे, की जो नोकरी करणारा व्यक्ती आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न फक्त ₹2,00,000 आहे. कारण की त्याचं परतफेड करण्याची क्षमता कमी आहे. तर त्या व्यक्तीचं लोन हे जास्त मानलं जाईल. कारण की बिझनेस करणाऱ्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते ₹10,00,000 म्हणजे परतफेड करण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे त्याचा जो कर्ज आहे तो आपण कमी म्हणतो इथं व्यवसाय करणाऱ्याचं. तर हे झाले 2 प्रकार याच्यामध्ये. ज्याला आपण जर एखाद्या देशाच्या वार्षिक उत्पन्नाला जर तुलना केलं, तर देशांचं कर्ज किती आहे वेगवेगळ्या देशांचं आणि तुलनात्मकरित्या किती आहे ते, हे जर आपण सांगायचं झालं, आता जसं मी उदाहरण सांगितलं, त्याच पद्धतीनं वार्षिक उत्पन्न देशांचं जे आहे, ते बघितलं जातं आणि त्याच्यावर ठरवलं जातं, की नेमकं त्या देशाचं कर्ज किती आहे, जास्त आहे की कमी आहे. कारण की प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ जे आहे किंवा वार्षिक उत्पन्न जे आहे ते वेगवेगळे आहेत. तर ह्याच्यामध्ये हे 2 प्रकारचे जे मी जे तुम्हाला म्हटलो, की कर्ज आहेत, तर ते म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हटलं जातं किंवा जी-डी-पीच्या तुलनात्मक त्याला कंपेअर केलं जातं. तर म्हणजे ॲब्सोल्यूट म्हणजे वार्षिक ऑन एव्हरेज जे कर्ज असतं, म्हणजे ज्याला कशा संबंधी कंपेअर केलं जात नाही. त्याला ॲब्सोल्यूट कर्ज असं म्हटलं जातं. तर हे जर तुम्ही बघितला, तर जगामध्ये सर्वात जास्त जर कर्ज कुणाचं आहे, फक्त एक नंबर वाईज किंवा फक्त संख्यात्मक आपण जर तुलना केली, तर सगळ्यात जास्त कर्ज जे आहे ते अमेरिकेचं आहे, युनायटेड स्टेट्स. ते जवळ-जवळ अ, $36.5 ट्रिलियन. तर अमेरिकेचं कर्ज हे जास्त का आहे? कारण की अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आहे, ती सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्षेत्रफळ सुद्धा त्यांचं जास्त आहे आणि डॉलर्स हे सगळ्या देशांच्या माध्यमातून स्वीकारलं गेलेलं एक चलन आहे. म्हणजे जसं की आपल्या भारत देशामध्ये आपण जर एखादी वस्तू जर घ्यायला गेलो, तर आपण रुपयेमध्ये पे करतो. तर असंच आपल्याला जर एखाद्या दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू घ्यायची असेल, तर आपला तिथं रुपया चालत नाही. तिथं आपल्याला डॉलर्स द्यावे लागतात. म्हणजे पहिल्यांदा आपले रुपये जे असतात ते डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायला लागतं आणि ते रुपये आपण डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून घेतल्यानंतर डॉलर्स दुसऱ्या देशांना आपण पे करतो आणि तेव्हा आपण एखादी वस्तू इम्पोर्ट करतो. तर हे चलन जे डॉलर जे आहे ते सर्व देशांच्याद्वारे एक्सेप्ट केलं गेल्यामुळे डॉलर्सची किंमत सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळंच डॉलर हे त्यांचंच चलन असल्यामुळं त्यांना कर्ज मिळणं सुद्धा सोपं होऊन जातंय. त्याच्यामुळं अमेरिकेचं जे कर्ज आहे किंवा त्या देशाला प्रगती करण्यासाठी किंवा प्रगतशील देश आहे तो, त्याच्यामुळे त्यांना कर्ज मिळणं पण सोपं आहे आणि तिथे टेक्नॉलॉजी जे ग्रो होते त्याला व्हॅल्यू दिलं जाते. तर हेच जर आपण कंपेअर केलं तर दुसऱ्या देशांच्या तुलनात्मक सगळ्यात जास्त कुणाचं आहे? जी-डी-पी-2 म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे. कारण की अमेरिकेचं वार्षिक उत्पन्न सुद्धा जास्त आहे आणि त्यांचं कर्ज सुद्धा जास्त आहे. पण कंपेअर केला जर तुम्ही जापान आणि सुदान किंवा व्हेनेझुएला सारख्या देशांना जर आपण कंपेअर केलं, ज्या देशांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, पण कर्ज जो आहे तो जास्त आहे. जो 235% जवळ-जवळ 235% जपानचा आहे. 235 ते 255. तर सांगायचं झालं तर पैशाच्या बाबतीत जर तुलनात्मक पैशांच्या बाबतीत जर आपण फक्त तुलना केली, तर अमेरिका हा सगळ्यात वर आहे. जास्त कर्ज असणारा देश आहे. आणि सुदान आणि जपान किंवा व्हेनेझुएला सारखे देश जे आहेत, ते जास्त कर्जबाजारी असलेले देश आहेत. तर हे सगळं जर बघत असताना आपला भारत देश कुठे आहे? आपल्याला हा प्रश्न पडतोच नक्की. तर आपल्या भारत देशाचं जर कर्ज किती आहे जर विचारलं, तर एकूण आपल्या देशाचं जेवढं वार्षिक उत्पन्न आहे, त्याच्या जवळ-जवळ 80% ते 83% या रेंजमध्ये आपलं कर्ज आहे.
तर ह्या कर्जामध्ये 2 प्रकारचे कर्ज येतात. तर इंटरनल डेब्ट आणि एक्सटर्नल डेब्ट. म्हणजे आपल्या देशामध्येच जे बॉन्ड्स इश्यू केले जातात. बॉन्ड्स म्हणजे सरकारी काही कागदोपत्र इश्यू केले जातात. ज्याला आपण बॉन्ड म्हणतो म्हणजे गॅरंटी आणि त्या बॉन्ड्स इश्यू करून सरकार जे असते ते पैसे लोकांच्या मधूनच एक कर्जाच्या स्वरूपामध्ये, बॉन्डच्या स्वरूपामध्ये पैसे घेतले जाते. तर त्याला आपण इंटरनल डेब्ट किंवा वेगवेगळे अजून मार्ग आहेत. त्याच्या मार्गातून घेतलं जातं. त्याला इंटरनल डेब्ट म्हणजे आपल्या देशामधूनच लोकांच्याकडून कर्ज घेतलं जातं. आणि एक्सटर्नल डेब्ट म्हणजे एखादी बाहेरील कंपनी किंवा बाहेरील एखादी बँक्स किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा डेव्हलपमेंट बँक असे वेगवेगळे बँक असतात इंटरनॅशनल. त्या बँकेतून आपण कर्ज घेतो किंवा एखादा देश आपल्याला कर्ज देतो. त्याला आपण एक्सटर्नल डेब्ट असं बोलवतो. तर हे 2 प्रकारचे आहेत. आपल्या भारत देशाचं एकूण जे कर्ज आहे, ते जवळ-जवळ 80% पर्यंत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. तर केंद्र सरकारचं जर आपण बघितलं तर जवळ-जवळ एक 55.6% केंद्र सरकारचं जे कर्ज आहे ते 55.6% कर्ज आहे आणि आपण जर हे राज्याचं पण त्याच्यामध्ये ॲड केलं तर टोटल 81 ते 82% टोटल कर्ज होतं. म्हणजे फक्त केंद्र सरकारचं 52% आणि उर्वरित जो कर्ज आहे तो राज्य सरकारांचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कंपेअर केलं, तर टोटल जे आमचं देशाचं कर्ज आहे त्याच्यामध्ये फक्त जवळ-जवळ 19 ते 18-19%च फक्त आपलं कर्ज जो आहे तो एक्सटर्नल डेब्ट आहे. म्हणजे बाहेरून घेतलेला कर्ज आहे. बाकीचा जो कर्ज आहे तो आपल्याच देशामध्ये लोकांच्याकडून किंवा बँकांच्याकडून घेतलेला कर्ज आहे सरकार चालवण्यासाठी. तर कर्ज घेणं हे नेमकं योग्य आहे की अयोग्य आहे हा देखील प्रश्न आहे इथं. आणि आपल्या भारत देशाचं जे कर्ज आहे ते अगदी सुरक्षित कर्ज आहे की नाही? जर 80% च्या वरती किंवा 82-83% च्या वरती जर कर्ज जात असेल, तर तो एक आर-बी-आयच्या द्वारे स्टँडर्ड सेट केलेला गेलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त जात असेल, तर कुठे ना कुठे अर्थव्यवस्थेला धोका होऊ शकतो. म्हणजे सरकाराला महागडे पडले जाऊ शकते किंवा चालवणे कठीण जाऊ शकते. पण त्याच्या खाली जितकं राहील, तितकं आपल्या देशाला ते सुरक्षित मानलं गेलेलं आहे. कारण की तेवढं वार्षिक उत्पन्न आपलं आहे त्याच्यामुळं. तर कर्ज घेणं योग्य आहे की नाही? कारण कर्ज घेणं हे योग्य आहे. कारण की कुठलाही देश जर चालायचा झाला, तर बिना पैशाचं चालत नाही. कारण की आपल्याला डेव्हलपमेंट्स करायचे असतात, रस्ते बनवायचे असतात, काही पार्क्स बनवायचे असतात, काही डॅम्स बनवायचे असतात. इन्फ्रा जे आहे ते डेव्हलप करायची गरज असते. जेव्हा आपण डॅम बांधतो, डॅम बांधल्यानंतर डॅममधून आपण वीज निर्मिती करतो आणि तीच वीज निर्मिती आपण केलेली इंडस्ट्रीयलला वापरतो. इंडस्ट्रीज रन व्हायला लागले तर कमी खर्चामध्ये जर आपण वीज पुरवठा करायला लागलो, तर जे कंपनीज आहेत ते जास्त फायदा मिळवतील आणि एक्सपोर्ट करायला त्यांना मदत होईल. अशा अनेक लिंक्स आहेत, ज्याच्यामधून आपल्या आर्थिक जे ग्रोथ असते ते घडत असते. त्याच्यामुळं डेव्हलपमेंटसाठी आपल्याला पैसा हा उचलायला लागतो किंवा आपल्या देशामध्ये टॅक्स पेयर जे आहेत म्हणजे आपण जर सर्वसामान्य जर बघितलं तर आपण टॅक्स भरत असतो. तर त्या टॅक्सच्या माध्यमातून सुद्धा जो आहे तो डेव्हलपमेंट होत असतो. पण ए आपल्याला वेगाने जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर टॅक्स मधून जो पैसा बनतो, तो पुरेसा नसतो. त्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेतल्यानंतर जे डेव्हलपमेंट स्पीड इन्क्रीज होतं, ते आपण अचीव्ह करू शकतो. डेव्हलपमेंटचं जे टोटल अचीव्हमेंट आहे ते करू शकतो. भारत देशाचं कर्ज सुरक्षित आहे की नाही? तर जवळ-जवळ 95% जे टोटल कर्ज आहे ते आपल्या डोमेस्टिकल डेब्ट आहे. म्हणजे आपल्या भारतीय रुपयामध्येच आपला कर्ज आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा फारसा इम्पॅक्ट होणार नाही. आणि जर आपलं जी-डी-पी कंपेअर केलं म्हणजे आपल्या भारत देशाची जी ग्रोथ आहे, त्याला जर कंपेअर केलं तर तो जो आपण कर्ज घेतलाय परतफेड आपण करू शकतोय. आणि अ, तर अशाच रीते जेव्हा एखादा व्यक्ती असतो किंवा एखादं कुटुंब असतं किंवा एखादं कंपनी असतोय, ते कर्ज घेऊ शकतंय की नाही? कारण की कुठल्याही कंपनीला, कुटुंबाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर आपल्याला डेव्हलपमेंट फास्ट करायची असेल, तर आपल्या कमाईहून अधिक त्याला जर वेगाने जर ग्रोथ करायचं असेल, तर नक्कीच त्याला कर्ज घ्यावं लागतं. पण कर्ज किती घ्यावं? जितकं आपलं वार्षिक उत्पन्न आहे, त्याच्या काही ठरलेले स्टँडर्ड्स आहेत. 20% 30% आपण कर्ज घेऊ शकतो.
कारण की आपल्या भारत देशामध्ये एक अ, चालणारी प्रथा आहे. आपण पुढे बघून घेऊ किंवा बघून घेऊया, आपण हप्ते भरूया, अशा प्रकारे आपण विचार करत असतो. पण हे विचार करणं अयोग्य आहे. कारण की कुठलंही सरकारसुद्धा ज्यावेळी चालायचं असतं त्यावेळी कधीही अशा प्रकारे विचार करत नाही. कुठलाही देश हा डिफॉल्ट होऊ शकतो. डिफॉल्ट म्हणजेच काय? अ, अति कर्ज झाल्यामुळं कर्ज परत न फेडण्याची क्षमता त्या देशाची बनली जाऊ शकते. त्यामुळे अति कर्ज हे सुरक्षित नाही आहे. एक लिमिट स्टेजमध्ये कर्ज घेणं हे सुरक्षित आहे. तर बाकीचे जे देश आहेत आपण पाहूया किती कर्ज आहे त्यांच्या देशांच्यावरती. जर आपण G20 मधले जर कंट्रीज बघितला म्हणजे G20 कंट्रीज जे म्हटलं जातं, त्या कंट्रीजना जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये जपान आहे, जे सर्वाधिक कर्ज असणारे 2 पटीनं त्यांचं कर्ज आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाहून. इटली ह्या देशाचं त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा डबल आहे. युनायटेड स्टेट्स सुद्धा त्यांचं वार्षिक उत्पन्नापेक्षा म्हणजे वार्षिक उत्पन्न जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांचं. फ्रान्स, त्याच्यानंतर कॅनडा, चायनाचं जवळ-जवळ 80 ते 90% त्यांचं जेवढं उत्पन्न आहे त्याचं 90% त्यांचं कर्ज आहे. इंडिया जे आहे तो आपल्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 80% कर्ज आहे भारत देशाचं. त्याच्यानंतर त्याच क्रमांकामध्ये खाली येणारे देश म्हणजे युरोपियन युनियन, साऊथ आफ्रिका, ब्राझील, अर्जेंटिना, साऊथ कोरिया, मेक्सिको यासारखे देश आहेत. तर सगळ्यात जास्त वार्षिक उत्पन्नाला जर आपण कंपेअर केलं, तर वार्षिक उत्पन्नात पेक्षाही जास्त कर्ज असणारे देश म्हटला तर व्हेनेझुएला, जपान, सुडान, सिंगापूर, बहरीन, ग्रीस, इटली, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स यासारखे देश आहेत. तर एक विचार करण्याची गोष्ट इथं आहे, ती म्हणजे जर वरती नावं बघितला तर इटली किंवा जपान, युनायटेड स्टेट्स यासारख्या देशांचे कर्ज जास्त आहे आपल्या भारत देशापेक्षा. व्हेनेझुएलासारख्या देशाचं सुद्धा कर्ज आपल्या भारत देशापेक्षा जास्त आहे. म्हणजे वार्षिक उत्पन्नाला जर आपण कंपेअर केलं तर. जपानचं सुद्धा जास्त आहे. छोटासा देश आहे, पण त्यांचं कर्ज जास्त कसं काय? ग्रीस म्हणा, इटली म्हणा किंवा युनायटेड स्टेट्स किंवा फ्रान्स यासारख्या देशांचं. तर इथं कर्ज घेणे हा भाग वाईट नाही आहे. पण कोणत्या देशांचं कर्ज जास्त आहे किंवा कुठल्या देशांचं कर्ज कमी आहे, हे कसं आपण कंपेअर करू शकतो? कारण की वार्षिक उत्पन्नाला ज्यावेळी आपण कंपेअर करतो, त्याच्यावर आपण डिफाईन करतो. जर तुम्ही जपानचं बघितलं, वार्षिक उत्पन्न जे आहे, त्याच्या 2 पटीनं आहे. पण त्यांचं वार्षिक उत्पन्न तेवढं असल्यामुळे त्यांना कर्ज 2 पटीनं मिळालेलं आहे. त्यामुळे तो देश अगदी योग्यरित्या चालत आहे. डिफॉल्ट झालेलं नाही. अमेरिका सुद्धा तसंच आहे. फ्रान्स किंवा इटली सुद्धा तसंच आहे. कारण की त्यांचं वार्षिक उत्पन्न हे चांगलं आहे. त्यामुळे त्या देशांचं कर्ज हे चांगलं मानलं जाते. पण तेच जर तुम्ही व्हेनेझुएला किंवा बाकीचे बहरेन किंवा भूतान यासारख्या जर देशांना जर तुम्ही कंपेअर केला, तर वार्षिक उत्पन्न त्यांचं कमी आहे. पण कर्ज जे आहे ते जास्त आहे. ते बाय डिफॉल्ट झालेले आहेत किंवा ते परतफेड करू शकलेले नाहीत किंवा तेवढं एक्सपोर्ट करू शकलेले नाहीत. व्याज दर वाढत गेल्यामुळं किंवा त्यांच्यावरती जो बोजा आहे तो वाढत गेल्यामुळे त्यांचं कर्ज वाढलेलं आहे. त्यांची घेण्याची क्षमता जास्त आहे असं नाही. त्यांची मूळतः म्हणजे काही चुका आहेत त्याच्यामुळे ते कर्ज वाढलेले आहेत. तर नेमके कर्ज देणारे कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा कुठून कर्ज मिळतं? आंतरराष्ट्रीय बँका कोणत्या आहेत? ह्याच्यामध्ये IMF येतंय. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून येतंय किंवा वर्ल्ड बँक म्हणून येते किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणून येते. यासारखे जे बँक्स असतात, जे आपल्यासारखे देश मिळून बँक बनवले जातात. जसं आपल्या गावामध्ये एखादं सोसायटी वगैरे असतं, सगळेजण मिळून बनवलं गेलेलं असतं गोरगरिबांना कर्ज देण्यासाठी किंवा आपापसामध्ये कर्ज मिळवण्यासाठी बनवलं गेलेलं असतं. त्याच पद्धतीने सेम
आंतरराष्ट्रीय बँका सुद्धा बनलेल्या असतात. तर परतफेड होत नसेल त्या देशाकडून तर काय केलं जातं? तर रिस्ट्रक्चरिंग केलं जातं. नवीन कर्ज देणं बंद केलं जातं किंवा परतफेडीसाठी वेळ हा जास्त दिला जातो. त्याच्यानंतर तो देश बंद होतो का? कर्ज त्याचं वाढल्यामुळे किंवा बाय डिफॉल्ट झाल्यामुळे? नाही. तो देश हा चालत राहतो. जसं मी आधी तुम्हाला उपाय सांगितलो, त्याप्रमाणे उपाय केले जातात. तर परतफेड कशी केली जाते? तर काही नियम आणि अटी ह्या लावल्या जातात त्या देशावरती. जसं की पेट्रोल, डिझेलचे रेट जे आहेत ते कंट्रोल केले जातात. थोडं-थोडं जसं सांगितलं जातं त्याप्रमाणे ते वाढवलं जातं किंवा कर जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात गोळा केला जातो लोकांच्या माध्यमातून किंवा व्यवसाय तिथं वाढवले जातात आणि व्यवसाय वाढवून तिथून कर जो आहे तो गोळा करून परतफेड ही त्या देशाकडून करून घेतली जाते. तर इथं आपल्याला शिकण्यासाठी भरपूर काय आहे. कारण की आपण सुद्धा काही वेळा कर्ज घेण्यासाठी मागे-पुढे बघत नाही. केव्हा कर्ज घ्यावं हे विचार करत नाही. तर थोडक्यात तुम्हाला कुठल्या देशावरती किती कर्ज आहे हे लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.